मेथड, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये काय करतो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. एक तर लक्षात ठेवा की लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा नेहमी एक लाईनच असते. कुठल्याही लिनियर इक्वेशन जर तुम्ही ग्राफवरती प्लॉट केला तर ती कायम तुम्हाला एक लाईनच मिळणार आहे. ठीक आहे, ही स्ट्रेट लाईन असते. मग जे दोन लिनियर इक्वेशनसाठी दोन लाईन्स मिळतील आणि ह्या कुठल्या प्रकारच्या लाईन्स मिळतात याच्यावरून आपण त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन ठरवणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय आलं पाहिजे, तर लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा प्लॉट करायचा आहे ते आधी आपण बघूयात. एक कुठलंही इक्वेशन घेऊयात आपण इथे. 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्यात आता पहिल्यांदा काय करायचं आहे, एक बॉक्स बनवून घ्या. आता हे लक्षात ठेवा की दोन पॉइंट्स मधून एकच लाईन जाते. तुम्हाला दोन पॉइंट्स हे सफिशियंट असतात, पण खात्रीसाठी किंवा कन्फर्मेशनसाठी आपण 3 पॉइंट्स कन्सिडर करणार आहोत. तर पहिल्यांदा x घ्या, त्यानंतर y. तर पहिल्यांदा काय करायचं, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करून बघूयात. तर x ची व्हॅल्यू काय झाली 0. याचा आता काय 2 × 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 0 झाला, y इज इक्वल टू काय आला -4. जर आपण x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये 0 घेतली तर y ची व्हॅल्यू काय आहे -4. हा आपला पहिला पॉइंट झालेला आहे. x आणि y तो काय आहे 0 आणि -4. आता उलट करूयात, y ची व्हॅल्यू 0 घेऊयात. y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इथं काय येतं 2x - 0 इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू 0. तर x ची व्हॅल्यू काय येईल 2x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2. तर 2 आणि 0 हा आपला दुसरा पॉइंट झाला. हे दोन पॉइंट्स ऍक्च्युअली सफिशियंट आहेत, पण कन्फर्मेशनसाठी आपण अजून एक तिसरा पॉइंट घेऊयात. x ची व्हॅल्यू 1 पुट करूयात. x ची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर इथं काय मिळेल 2 × 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. तर 2 मायनस वाय इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 2 मायनस 4, y इज इक्वल टू मायनस, y ची व्हॅल्यू आली -2. आपला तिसरा पॉइंट झालेला आहे 1 आणि -2. ठीक आहे, हे झाले आपले पॉइंट्स. ठीक आहे, आता हे पॉइंट्स आपल्याला काय करायचे आहेत, ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. याच्यासाठी आधी ग्राफ घ्या. ठीक आहे, हा आहे तुमचा y ऍक्सिस, हा आहे तुमचा x ऍक्सिस. इथं आहे ओरिजिन 0 0. स्केल कसंही घ्या तुम्हाला हवंय तसं. आता माझ्याकडे पॉइंट्स आहेत 1 2 0 -4 0 आणि -2. तर मला y ऍक्सिस वरती मला y ऍक्सिस सुद्धा लागणार आहे निगेटिव्ह वाला. तर मी परत ड्रॉ करते. हा आपला 0 0 झाला. हा y ऍक्सिस आहे. इथे 1 2, इकडे -1 -2 -3 आणि -4. आणि इथे आहे 1 2 3, इकडे -1 -. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे 0 आणि -4. हा 0 आहे, त्यानंतर काय आहे -4 आहे. -4 म्हणजे हा पॉइंट झाला. ओके, दुसरा पॉइंट आहे 2 आणि 0. हा x ऍक्सिस वरती 2, y ऍक्सिस वरती 0 म्हणजे हा दुसरा पॉइंट झाला. आणि तिसरा पॉइंट काय आहे 1 आणि -2. हा 1 आहे आणि हा -2 आहे, म्हणजे हा पॉइंट इथे कुठेतरी येईल. बरोबर. आता हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे आहेत. हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे आहेत असं. ठीक आहे, तर ही काय झाले, ही कुठली लाईन रिप्रेझेंट करते, ही लाईन कुठली आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा जमलं पाहिजे. हे लक्षात आलं. हे जर आलं तर याच्यावरून लिनियर इक्वेशन तुम्हाला आरामात सोडवता येईल. आता दुसरं कुठलाही इक्वेशन लाईन येईल, त्याची इक्वेशनची लाईन जर समजा ही अशी आली, तर इथं तुम्हाला काय दिसतंय की हे दोन पॉइंट्स आहेत, दोन लाईन्स आहेत, ते एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. तर हा पॉइंट म्हणजे त्या इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन असतं. आता तुम्हाला अजून एक लक्षात येईल की या ज्या लाईन्स आहेत, या 3 प्रकारच्या लाईन्स असू शकतात. म्हणजे काय, तर या 2 लाईन्स आहेत ते एक तर पॅरलल लाईन्स असू शकतात. करेक्ट, कारण सगळ्याच लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतील असं होणार नाही. ठीक आहे, हा पहिला प्रकार झाला पॅरलल लाईन्स. दुसरं असं येईल की आता जो आपण प्रकार बघितला याच्यामध्ये काय झालं की लाईन्स इंटरसेक्ट झाल्या. लाईन्स काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या. सपोज या जर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर याला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि तिसरं असं होईल की या लाईन्स आहेत ते काय होतील, एकमेकांना कोइन्सिडेंट होतील. म्हणजे ही लाईन पण अशी येईल आणि दुसरी लाईन आहे ती पण अशीच येईल, म्हणजे याच्यावरूनच जाणार. याला काय म्हणतात, कोइन्सिडेंट लाईन. आता पॅरलल लाईन्स आहेत, याचा अर्थ काय, पॅरलल लाईन्स याचा अर्थ काय आहे, इथं नो सोल्युशन. म्हणजे या इक्वेशनसाठी कोणत्याही प्रकारचं सोल्युशन नाही. इंटरसेक्टिंग म्हणजे काय, इथं एकच पॉइंट आहे म्हणजे काय, याला काय आहे, युनिक सोल्युशन आहे. आणि हे तिसरा प्रकार आहे तो कोइन्सिडेंट लाईन्स आहेत, म्हणजे भरपूर पॉइंट्स आहेत. याचा अर्थ की देअर आर मेनी सोल्युशन फॉर दिस इक्वेशन. ओके,
तर या अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल मेथडनी इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. आपण एक सॉल्व्ह करून बघूयात. इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ग्राफ फॉर्म करायचा आहे. तर x प्लस वाय साठी आपण ग्राफ बघूयात. याच्यासाठी तुम्हाला काय पहिल्यांदा टेबल बनवावं लागेल. 3 पॉइंट्स आपल्याला पाहिजे आहेत, x, y आणि xy. पहिल्यांदा काय करायचे, x ची व्हॅल्यू 0 पुट करा. If I am putting x is equal to 0, 0 plus y is equal to 4, it means y is equal to 4. पहिला पॉइंट झाला 0 आणि 4. नंतर काय करायचंय, y is equal to 0 पुट करायचं आहे. तर काय मिळेल, x plus 0 is equal to 4, it means x is equal to 4. ठीक आहे. त्यानंतर तिसरं काय करायचं, x is equal to 1 पुट करूयात. If I am putting x is equal to 1, 1 plus y is equal to 4, so y is equal to 3. तर हे काय झालं, 1 आणि 3. हे असे आपल्याला 3 पॉइंट्स मिळालेले आहेत. ठीक आहे. सेम आपल्याला काय करायचंय कोणासाठी, दुसऱ्या इक्वेशन साठी सुद्धा. काय आहे हे इक्वेशन, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. अगेन चार्ट, 3 व्हॅल्यूज हव्यात आपल्याला. हे पटपट जमलं पाहिजे, हे पटपट जमलं पाहिजे. इथं आहे x, इथं आहे y आणि इथे आहे x आणि y. x इज इक्वल टू 0 पहिल्यांदा पुट केला. x इज इक्वल टू 0 म्हणजे काय आलं, y इज इक्वल टू मायनस 2. त्यानंतर y इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर काय येईल, x इज इक्वल टू 1 आलं. आणि x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 2 इंटू 1 2 मायनस y इज इक्वल टू 2. हा y इकडे जाईल, हा 2 इकडे येईल, याचा अर्थ y इज इक्वल टू 0 येईल. x इज इक्वल टू 1, परत एकदा सॉल्व्ह करूया. 2 इंटू 1 मायनस y इज इक्वल टू 2. ठीक आहे. 2 मायनस y इज इक्वल टू 2. हा y इकडे जाईल किंवा हा 2 तिकडे जाईल, 2 मायनस 2 0 येईल. अच्छा, परत आपल्याला सेमच व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. x इज इक्वल टू 2 पुट करूयात. 2 इंटू 2 मायनस y इज इक्वल टू 2. 4 मायनस y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू. ठीक आहे. हे आपल्याला पॉइंट्स मिळालेले आहेत. दुसऱ्या लाईन साठी सुद्धा, दुसऱ्या लाईन साठी सुद्धा हे पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, या दोन इक्वेशन साठी आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करूयात. निगेटिव्ह व्हॅल्यू कुठली नाहीये, त्यामुळे ऍज इट इज घेऊयात. ठीक आहे. हा आहे 0 0. ऑलराईट, पॉइंट्स बघा, 1 2 3, 1 2 3. पहिला पॉइंट आहे, पहिल्या इक्वेशन साठी बघा, मी हे व्हाईट मध्ये दाखवते. ते x प्लस वाय इज इक्वल टू 4. याच्यासाठी प्लॉट करूयात आधी. 0 4 हा पहिला पॉइंट आहे. 0 आणि 4 म्हणजे हा पॉइंट आला. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 4 आणि 0 म्हणजे इथे. आणि तिसरा पॉइंट आहे 1 आणि 3. हा 1 आहे आणि हा 3 आहे. तर हे 3 पॉइंट जोडणारी आपल्याला एक लाईन प्लॉट करायची आहे इथे. करेक्ट. हे स्केलनुसार नाहीये, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं. ही पहिली लाईन आली आपली x प्लस वाय, x प्लस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पण प्लॉट करूयात. मी येलो मध्ये दाखवते आता हे पॉइंट सगळे. 0 आणि -2. ओके, -2 आपला खालती येईल. 2 पॉइंट प्लॉट करूयात. 1 आणि 0. हा 1 आहे, 0 इथे येईल. आणि 2 आणि 2, 2 आणि 2 म्हणजे इथे कुठेतरी येईल. करेक्ट. तर ही पण लाईन जोडूयात आपण. तर हे दोन जे लाईन्स आहेत, ही लाईन कुठली आहे, ही आहे ती 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. यू कॅन सी या दोन लाईन्स आहेत, ते एका पॉइंट मध्ये मिळत आहेत. आणि तो पॉइंट कुठला आहे, 2 2. तर हा 2 2 हे काय झालं, या दोन इक्वेशनचं सोल्युशन झालं. म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 2 जर याच्यात तुम्ही पुट केलीत तर हे तुम्हाला सोल्युशन मिळेल. म्हणजे LHS आणि RHS दोन्ही सेम येतील. बघा इथे, इफ आय एम पुटिंग x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2, हे काय येते 4 4 मायनस 2 इज इक्वल टू 2, 2 इज इक्वल टू 2. इट मीन्स LHS इज इक्वल टू RHS हे याचं काय झालं, सोल्युशन.